नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आजच्या भागामध्ये खूपच मोठ्या संकटांना सामोरं जाऊन अखेर आनंदी आता मालक साहेबांपर्यंत पोहोचली असते. आनंदीने आता स्वतः प्रेझेंटेशन करून मालक साहेबांना कोहिनूर गारमेंट्स डील मिळवून दिलेली आपल्याला बघायला मिळणार आहे. आनंदीची ही हुशारी, चतुराई आणि आनंदीने मिळवलेले हे यश बघून मात्र मालक साहेब आनंदीवरती खुश झालेले आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता चंदन शलाकाबरोबर फोनवरती बोलत असतो. मॅडम, तुम्ही आता काळजीच सोडावं. आता युगंधरच्या कारखान्याचं सॅम्पल तुमच्या तिजोरीत कैद झालं आहे. त्यामुळे उद्याचं डील तुम्हालाच भेटणार. कारण सगळ्यात प्रथम तुमचं प्रेझेंटेशन असणार आहे ना मॅडम. त्यामुळे तुम्ही जे सॅम्पल दाखवणार ते परदेशी कंपनीला नक्की आवडेल. आणि नंतर हा युगंधर जो काही सॅम्पल दाखवेल ना तो कॉपीराईट म्हणून दाखवला जाईल. त्यामुळे मॅडम काळजी करू नका. उद्या युगंधरचं साम्राज्य खाली येणार तेव्हा शलाका म्हणू लागते यायलाच पाहिजे. तेव्हा कळेल त्याला शलाका म्हणजे धमाका. त्याच वेळेस आता चंदन म्हणू लागतो. बरोबर मॅडम, ठेवतो हा, असे म्हणतात चंदन फोन बंद करतो. आता आनंदीने चंदनचं आणि शलाकाचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तेवढ्यात आता या भामट्या चंदनचं लक्ष पाठीमागे जातं. पाठीमागे आनंदी हे सगळं बोलणं ऐकत असते. हे आता चंदनने बघितलेलं असतं. तेव्हा चंदनला धक्का बसतो. अरे बापरे, या आनंदीने माझं समद बोलणं ऐकलं की काय? म्हणजे ही आनंदी चोरून माझं बोलणं ऐकत होती. नाही नाही नाही, मला आता या आनंदीचं तोंड बंद करावंच लागेल, नाहीतर सगळा खेळ बिघडून जाईल, असे म्हणत चंदन तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस आनंदी घाबरलेली असते. अरे बापरे, चंदन दादाने मालक साहेबांबरोबर एवढी मोठी गद्दारी केली. नाही नाही नाही, अशाने तर उद्या आपल्या कारखान्याचं खूप मोठं नुकसान होईल. मला हे सगळं मालक साहेबांना कळवावं लागेल, नाहीतर कारखान्याचं मोठं नुकसान होणार आहे. मी काय करू? नाही नाही नाही, मी आबांना सांगते, असे म्हणताच आनंदी आतमध्ये निघालेली असते. त्याच वेळेस तिथं बघते. नाही, मी आबांना नाही सांगू शकत. आबांना खूप टेन्शन येईल. मी काय करू? आरतीताईला सांगू का? मला कारखान्यावरती जावं लागेल. आरतीताईला सांगितलं तर ती लवकरात लवकर मालकांपर्यंत पोचू शकेल. त्यामुळे मी ना कारखान्यावरतीच जाते, असे म्हणत आता घाईघाईतच आनंदी लगेच कारखान्याकडे आबांना न सांगता निघालेली असते. तर आता रस्त्यावर येऊन आनंदी उभी राहते आणि रिक्षेची वाट बघत असते. त्याच वेळेस आता लगेच एक रिक्षेवाले काका येतात आणि रिक्षा थांबवतात. तेव्हा आनंदी म्हणू लागते, काका, मला कारखान्यावरती जायचे, अर्जंट काम होतं, प्लीज मला घेऊन जाल. तेव्हा ते काका म्हणू लागतात, हो हो बैस पोरी. आनंदी आता पटकन रिक्षेत बसते. त्याच वेळेस तो रिक्षेवाला लगेच इकडे लपलेला जो चंदन असतो ना झाडाच्या आड, त्याला आता काम झालंय असा इशारा करून सांगू लागतो. आता ही रिक्षा आनंदीला दुसरीकडेच घेऊन जाण्यासाठी चंदनने पाठवलेली असते. आता रिक्षेवाले काका लगेच आनंदीला रस्त्यातच विचारू लागतात, काय ग आनंदी, एवढ्या रात्री कारखान्यावरती जाण्याचं काय काम? नाही म्हणजे पोरी, खूप रात्र झाली आणि तू का चालली एवढ्या रात्री, असं विचारायचं होतं मला. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, काका, अहो कामच तसं आहे, मला आरतीताईला भेटणं खूप गरजेचं आहे. जर मी तिला भेटले आणि तिला सगळं खरं सांगितलं तरच आपल्या कारखान्याचं नुकसान होणं थांबू शकतं. काही करून मला हे आरतीताईला सांगावंच लागेल, असे म्हणत आता आनंदी घाईघाईतच, लवकर चला ना काका, प्लीज लवकर जाणं गरजेचं आहे, असे आता त्या काकांना म्हणत असते. त्याच वेळेस आता रिक्षेवाल्याने मात्र मोठा घात केलेला असतो. आनंदीला कारखान्याकडे नाही तर दुसऱ्याच रस्त्याने चालवले असतं. तेव्हा लगेच आता पेट्रोलचा वास येऊ लागतो. आनंदी लगेच त्या काकांना म्हणू लागते, काका, काय झालंय, पेट्रोलचा वास काय येतोय? तेव्हा लगेच आता तो रिक्षेवाला ड्रायव्हर म्हणू लागतो, अगं पोरी, तुला काय सांगू, माझ्या ना रिक्षेचं जरा लिकेज झालंय, पेट्रोल गळतंय ना, पण उद्या नेणार आहे मी, रिक्षा गॅरेजला नेणार आहे, तू नको काळजी करू, थोडासा वास येईल. आता लगेच त्या ड्रायव्हरने टर्न मारलेला असतो. तेव्हा आनंदी म्हणू लागते, काका, अहो आपण कारखान्यावरती जाण्यासाठी तर हायवेने सरळ रस्त्याने जातो ना, आणि इतक्या वेळात तर कारखाना यायला पाहिजे होता, आपण रस्ता चुकलोय का? नाही म्हणजे रिक्षा बरोबर रस्त्याने जाते ना. आनंदी मात्र बरोबर आता त्या काकांना प्रश्न करत असते,
कारण रिक्षा दुसऱ्याच रस्त्याला लागली हे आनंदीला कळालेलं असतं. त्याच वेळेस ते काका म्हणू लागतात, नाही ग पोरी, अगं रस्ता जरी वळालाय ना म्हणून काय आपण कारखान्याकडे जात नाही असं होतंय का? अगं हायवेने खूप ट्रॉफिक आहे ना, आपल्याला लवकर पोचायचं आहे म्हणून मी कच्च्या रस्त्याने निघालोय. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, काय कच्च्या रस्त्याने? त्यावर ते काका म्हणू लागतात, हो शॉर्टकट मार्ग आहे, इकडनं कारखान्यावरती लवकर पोचू आपण. आता आनंदीला जरा गडबड वाटते. इकडच्या रस्त्याने तर गाड्यांचा आवाजही येत नाही, एकदम सुमसाम रस्ता वाटतोय. हे काका मला नेमकं कुठे घेऊन चालेत? नेमकं हे बरोबर ठिकाणी सोडतील ना मला? असे असंख्य प्रश्न आता आनंदीच्या मनात उभे राहिलेले असतात. तेव्हा आनंदी म्हणू लागते, काका काका तुम्ही मला चुकीच्या ठिकाणी घेऊन जात नाही आहात ना, मला दिसत नाही हो. त्यावर लगेच आता एका सुमसाम ठिकाणी येऊन रिक्षा थांबते आणि लगेच तो रिक्षेवाला म्हणू लागतो, ए उतर आता, चल तुला योग्य ठिकाणी तुझ्या कारखान्यावरती पोस्ट केलं आहे मी. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, काय कारखान्यावरती? नाही नाही नाही, तुम्ही मला कारखान्यावर घेऊन आलेच नाही आहात काका, कारण इथे कुठे मशिनीचा आवाज येत नाही आहे, इथे कारखाना नाहीच आहे. तुम्ही मला चुकीच्या ठिकाणी घेऊन आलात ना, मी बरोबर बोलते ना? तेव्हा लगेच ते रिक्षेवाले म्हणू लागतात, ए पोरी काय हुशार आहे ना तू, अगं तुला दिसत नाही पण सगळं काही चाहूल लागते की तुला, तुला कसं कळलं मी तुला चुकीच्या ठिकाणी घेऊन आलोय? हे बघ, आता तू रिक्षेतनं उतर आणि गोल गोल गिरके मार इथे, जोपर्यंत तुझ्या घरचे तुला शोधत येत नाही ना तोपर्यंत इथंच फिरत बसायचं. तेव्हा आनंदी म्हणू लागते, काका असं का करताय तुम्ही? हे बघा असं नका करू, मला दिसत नाही हो, मला एकटीला सोडू नका इथे, चला ना मला घरी घेऊन चला. त्यावर लगेच आता रिक्षेवाला आनंदीचा हात ओढतच तिला रिक्षेतनं खाली उतरतो. ए सांगितलेलं कळत नाही, इथेच थांबायचं, आज हेच तुझं घर आणि हाच तुझा कारखाना, अजिबात आता माझ्याबरोबर यायचं नाही, उतर इकडे. आता लगेच आनंदी हात जोडत म्हणू लागते, काका असं नका करू, प्लीज मला घेऊन चला, मला दिसत नाही, या अनोळखी ठिकाणी मी कशी कुठे रस्ता सापडणार, प्लीज असं करू नका. तेव्हा रिक्षावाला म्हणू लागतो, शोध, तू हुशार आहे ना, तुला सगळं काही कळतं ना, मग शोधत बस रस्ता, सापड, गोल गोल गिरक्या मार इथे, असे म्हणत तो लगेच रिक्षेवाला ड्रायव्हर रिक्षेत बसतो आणि तिकडनं निघून जातो. आता मात्र आनंदी खूप घाबरलेली असते. या नवीन ठिकाणी इथे कोणीच दिसत नाही, म्हणजे कुणाचा आवाजही येत नाही, कुणाची चाहूलही लागत नाही. आता मी या अंधारात कसा रस्ता शोधू? मला तर काय करावं काही सुचत नाही. आनंदी आता रडत असते. आता मात्र इकडे आबांना घरी टेन्शन आले असतं, ही पोर कुठे गेली? न सांगता ही पोर अशी कशी निघून जाते ना कळतच नाही. दरवेळेचं झालं हिचं, कुठे गेली काय माहिती. एकतर फोनही घेऊन गेली नाही, फोन करून विचारलं असतं, कारखान्यावरती डबा घेऊन जायचं म्हणाली आणि कुठे गेली काय माहिती. याचं टेन्शन आता आबांना आलेलं असतं. तर इकडे आता आनंदीला मात्र खूप भीती वाटू लागते, कारण समोर काय आहे, खड्डा आहे की दगड आहे ते तिला माहिती नसतं. आणि आता तिच्या सोबतीला आबा नाही, आरतीताई नाही, आरची नाही, आता मी काय करू? त्याच वेळेस आनंदी आता, आबा, आरतीताई वाचवा मला, कोणी आहे का इकडे, असे आवाज देऊ लागते. आणि हळूहळू आता आनंदीने पाऊल टाकायला सुरुवात केलेली असते, पण मात्र समोरच खूप मोठा दगड असतो. आनंदी आता त्या दगडाला धडकते आणि धपकन दिशी खाली पडते. आनंदीला काय करावं काही सुचत नाही. ती जोरजोरात आता आवाज देऊ लागते, कोणी आहे का तिकडे, माझी मदत करा, कोणीतरी मला रस्ता दाखवा, प्लीज माझी मदत करा, असे आता आनंदी ओरडत असते. त्याच वेळेस आता 3 गुंड चोरी करून त्या सुमसाम ठिकाणी आलेले असतात आणि झाडाच्या बाजूला आता लगेच पैशांची वाटणी करत असतात. तेवढ्या त्यांना समोर आनंदी येताना दिसू लागते. अरे पोलीस आले की काय, कोणीतरी आलं इकडे, काय करायचं? त्याच वेळेस आता त्यांना आनंदीचा आवाज येऊ लागतो, वाचवा, मला मदत करा, मला दिसत नाही हो, कोणीतरी या. त्याच वेळेस ते 3ही गुंड लगेच आता धावतच आनंदीजवळ जातात. पोरगी इकडे. आता लगेच ते गुंड आनंदीजवळ येताच आनंदी म्हणू लागते, कोण आहे तिकडे, माझी मदत करावं, मला रस्ता सापडत नाही, मला काही दिसत नाही, प्लीज माझी मदत कराल? त्याच वेळेस ते गुंड हसू लागतात, पकडा रे हिला. आनंदी मात्र घाबरते. तर इकडे आता ज्या ठिकाणी आनंदीला त्या सुमसाम जागेवरती सोडलेलं असतं त्याच ठिकाणी आता बाजूच्या रस्त्याला वरून आलेलं असतो. त्याला आता हिरव्या गल्लीला जायचं असतं. तेवढ्यात आता लगेच ज्या रिक्षेवाल्या काकांनी आनंदीला त्या ठिकाणी सोडलेलं असतं तीच रिक्षा आता रस्त्यावरती आलेली असते. तेव्हा वरून आता लगेच ती रिक्षा थांबवतो. दादा, मला हिरव्या गल्लीला जायचे, मला सोडाल तुम्ही? तेव्हा तो ड्रायव्हर म्हणू लागतो, चालेल,
पण रात्रीचे मी जास्त पैसे घेईला. तेव्हा वरून म्हणू लागतो चालेल मी पैसे देईल. आता वरून त्या रिक्षेत बसतो आणि निघालेला असतो. त्याच वेळेस आता लगेच त्या ड्रायव्हरला चंदनचा फोन आलेला असतो. आता तो ड्रायव्हर पटकन आपल्या कानात हेडफोन घालतो आणि म्हणू लागतो बोला साहेब कशासाठी फोन केला. तेव्हा चंदन म्हणू लागतो तुला जे काम सांगितलंय ते पूर्ण झालं की नाही ते सांग. तिला योग्य ठिकाणी पोहोचवलं ना. त्यावर लगेच आता तो ड्रायव्हर म्हणू लागतो ती आंधळी अहो ती लय हुशार स्वतःला लय शहाणं समजत होती पण बरोबर अशा खंडर ठिकाणी पोचवलंय ना सुमसाम जागेवरती 7 जन्मसुद्धा त्या जागेवरनं ती बाहेर येऊ शकत नाही अशा ठिकाणी पोहोचवलंय आणि तिच्या घरच्यांना तर ती सापडणारच नाही. आता बघा तिचे काय हाल होणार आहे. त्याच वेळेस आता वरून मात्र या रिक्षेवाल्याचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा लगेच चंदन म्हणू लागतो बरं झालं माझं नाव कारखान्यात सांगायला निघाली होती काय. आता कळेल तिला. पण तिला काही कळलं नाही ना. मी तिला तिकडं सोडायला लावलं ते नाही म्हणजे ती लय हुशार आहे म्हणून विचारतोय. त्यावर तो ड्रायव्हर म्हणू लागतो कळलं ना. अहो ती पोरगी लय हुशार तिला दिसत नाही पण सगळं काही वासावरनं कळतंय तिला. अहो रस्त्याने तिला पेट्रोलचा वास आला तेव्हा मला विचारत होती काका तुमच्या रिक्षेचा काही प्रॉब्लेम आहे का पेट्रोलचा वास येतोय तुम्ही मला दुसऱ्याच रस्त्याने घेऊन निघालात का इथे मशिनींचा आवाज येत नाही असे असंख्य प्रश्न विचारत होती. तिला लगेच कळलं की मी तिला चुकीच्या ठिकाणी पोहोचवलं. लय हुशार पण आता दाखव मला तुझी हुशारी आणि निघ त्या खंडरमधनं बाहेर. आता बघा त्या पोरीची वाट लागणार असे म्हणताच आता चंदन फोन ठेवतो. आता मात्र वरूनला धक्का बसतो. हा ड्रायव्हर नेमकं कुणाबद्दल बोलत असेल. त्याच वेळेस आता ते गुंड लगेच आनंदीला पकडू लागतात. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते सोडा मला सोडा बाजूला व्हा माझ्यापासून दूर व्हा. त्याच वेळेस तो गुंड म्हणू लागते एवढ्या रात्री इकडे काय करते तू. हे बघ तू आमचं बोलणं ऐकत होती. तेव्हा आनंदी म्हणू लागते नाही मी काही ऐकलं नाही हो मला दिसत नाही आहे मी रस्ता चुकले म्हणून मी मदत मागत होते मला माफ करा पण प्लीज मला सोडा. त्यावर लगेच ते गुंड म्हणू लागतात आम्हाला पैसे तुझे दागिने हवेत तुझ्या कानात गळ्यात जे काही दागिने असतील ना ते काढ आणि आम्हाला दे आम्हाला हवेत ते. तेव्हा आनंदी म्हणू लागते दादा माझ्याकडे पैसे नाहीत आणि कुठलाही दागिना नाही हो खरंच मी खरं सांगते सोडा मला. तेव्हा लगेच ते गुंड म्हणू लागतात नाही सोडणार आज आता आम्ही तुला नाही सोडणार. आनंदी मात्र त्या गुंडांना धक्का देते आणि तिकडनंच पळत सुटलेली असते. तेव्हा लगेच ते गुंडही तिच्या पाठोपाठ पळू लागतात आणि म्हणू लागतात पकडा हिला आज जाऊ द्यायचं नाही पकडा लवकर. आनंदी पुढे पळत असते. त्याच वेळेस समोर एक दगड असतो. त्या दगडाला धडकताच आनंदी खाली पडते. ते गुंड तिच्याजवळ येतात आणि जोरजोरात हसू लागतात. अरे बघा हिला दिसत नाही आणि ही आपल्या तावडीतनं सुटणार ही पोरगी असे म्हणत ते गुंड आता हसू लागतात. त्याच वेळेस इकडे आता वरूणला मात्र मोठं टेन्शन आलेलं असतं. हा ड्रायव्हर आंधळ्या पोरीबद्दल बोलत होता तिला सुमसाम जागेवरती सोडले असं म्हणत होता पण त्या पोरीने पेट्रोलचा वास ओळखला म्हणजे ती आनंदीच असेल का. या ड्रायव्हरने आनंदीबरोबर काही चुकीचं केलं आहे का. नाही वासावरनं आजूबाजूची चाहूल ओळखणं ही ट्रिक फक्त आनंदीलाच येते. याचा अर्थ या ड्रायव्हरने आनंदीबरोबर खूप मोठा धोका केला आहे आणि मला आता आनंदीला वाचवावंच लागेल असे म्हणताच आता वरून म्हणू लागतो गाडी थांबव रिक्षा थांबव. त्याच वेळेस ते रिक्षावाले म्हणू लागतात कशाला अजून हिरवी गल्ली आली नाही साहेब तुम्हाला पोचायचं आहे ना तिकडे. त्यावर वरून म्हणू लागतो सांगितलेलं कळत नाही रिक्षा थांबव. आता लगेच तो ड्रायव्हर रिक्षा थांबवतो. त्याच वेळेस वरून खाली उतरतो आणि मला लागतो खाली उतर लवकरात लवकर खाली उतर. आता तो ड्रायव्हर खाली उतरतो. काय झालं अशी अचानक रस्त्यातच का रिक्षा थांबवली. तेव्हा लगेच वरून आता त्याला विचारू लागतो खरं सांग तू आत्ता त्या मुलीला कुठे सोडलंय आणि ती असहाय्य मुलगी तिला अशा सोमसाम जागेवरती सोडताना तुला लाज नाही वाटली. लवकरात लवकर सांग ती मुलगी म्हणजे आनंदीच आहे ना सांग लवकर. तेव्हा लगेच आता तो ड्रायव्हर म्हणू लागतो तुला काय करायचं आहे. ओ साहेब नका पडू आमच्या भानगडीत आमची कामं आम्हाला करू द्या चला बसा आणि निघा तुम्हाला जिथे पोचायचं आहे ना तिकडे जा. वरून आता त्या रिक्षेवाल्याची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो लाज नाही वाटत एका असहाय्य मुलीला असं सुमसाम जागेवरती सोडताना तुला काहीच वाटत नाही. लवकरात लवकर सांग का केलं आनंदीबरोबर आणि कुणाच्या सांगण्यावरनं केलं. तेव्हा लगेच आता तो ड्रायव्हरही वरूनची कॉलर पकडतो
मी हे सगळं कुणाच्या सांगण्यावरनं केलं, का केलं हे मी तुला का सांगू? आणि ती आनंदी तुझी कोण लागते? त्यावर लगेच आता वरून म्हणू लागतो, सोडणार नाही, लवकरात लवकर सांगा. आनंदी कुठे? का असं वागलास तू? असे म्हणताच वरून आता जोरजोरात त्या रिक्षेवाल्या ड्रायव्हरला मारू लागतो. तेव्हा लगेच आता रिक्षेवाला ड्रायव्हर म्हणू लागतो, चुकलं, माफ करा, सांगतो मी, साहेब सांगतो कुठे सोडले मी. तेव्हा वरून म्हणू लागतो, सांग लवकर. त्याच वेळेस तो रिक्षेवाला लगेच वरूनला धक्का देऊन बाजूला ढकलतो आणि रिक्षेत बसून तिकडनं पळालेला असतो. तेव्हा वरून म्हणू लागतो, एक नंबरचा भामटा माणूस आहे, पण जाऊ दे, याच्या पाठीमागे जाण्यापेक्षा तो याच रस्त्याने आला होता, म्हणजे आनंदी इकडेच असेल, असे म्हणत आता धावतच वरून तिकडनं निघालेलं असतो. त्याच वेळेस ते गुंड आता आनंदीला अडवतात आणि म्हणू लागतात, तू जाऊ शकत नाही, तू आता इकडनं जाऊ शकत नाही. आनंदी येते आता खाली पडलेला एक दगड तिच्या हाताला लागलेला असतो. तो दगड ती हातात घेते आणि त्या लोकांचे आवाज ज्या दिशेने येत असतात ना, त्या दिशेने तो दगड ती आता वर करत असते. बाजूला व्हा, माझ्या रस्त्यातनं बाजूला व्हा, नाहीतर हा दगड डोक्यात घालेन मी, असे त्या लोकांना आता आनंदी धमक्या देऊ लागते. तेव्हा ते गुंड म्हणू लागतात, तुला दिसत नाही आणि तू आमच्या डोक्यात दगड मारणार? तुला मारता येईल? दिसतच नाही येला, असे म्हणत ते तिघेही हसू लागतात. त्याच वेळेस आता आवाजाच्या दिशेने आनंदीने बरोबर नेम धरलेला असतो. एका गुंडाच्या आता डोक्यात आनंदीने दगड मारताच आता त्याच्या डोक्यातनं खूपच रक्त निघू लागतं. त्याच वेळेस आता आजूबाजूला गाड्यांचा आवाज येऊ लागतो. तेव्हा लगेच आता ते गुंड घाबरतात. अरे पळा लवकर, कोणीतरी आलं वाटतं. ते गुंड तिकडनं निघून जातात. आनंदी मात्र रडतच आता आपले डोळे पुसू लागते. नाही नाही नाही, असं खचून चालणार नाही. आनंदी, तुझ्यासाठी हा रस्ता नवीन असला तरी तुला खंबीर व्हावंच लागेल. तुला लवकरात लवकर आबांपर्यंत पोचायचं आहे. मालक साहेबांना या सगळ्यातनं तुला वाचवायचं आहे. कारखान्याचं मोठं नुकसान होण्यापासून तुला थांबवायचं आहे. आनंदी, तुला डगमगून चालणार नाही. चल आनंदी. याच दिशेने पेट्रोलचा वास येतोय. त्या रिक्षेवाल्या काकाने मला ज्या रस्त्यावरनं आणले तिथेही पेट्रोलचा वास येत होता, म्हणजे या रस्त्याने, या वासावरनं मी हायवेपर्यंत नक्कीच पोहोचू शकते, असे म्हणत आपली हुशार आनंदी आता वासावरनं बरोबर आता हायवे रस्त्याला लागलेली असते. आता वरून धावतच आनंदीला शोधत निघालेलं असतो. त्याच वेळेस आता हायवेवरती चालणारी आनंदी रस्त्याने घाईघाईतच चाललेली असते. अचानक पाठीमागनं एक कार येते. आता ती आनंदीला उडवणार. तेच आता पटकन वरून येतो आणि तिचा हात पकडतो, तिला बाजूला ओढतो. आनंदी मात्र घाबरते. तिला वाटतं की ते गुंडच आलेत. तेव्हा ती रडतच ओरडतच म्हणू लागते, सोडा सोडा, मला जाऊ द्या, मला असं नका पकडू, सोडा मला. त्याच वेळेस वरून म्हणू लागतो, आनंदी आनंदी, अगं काय झालंय? मी वरून आहे, एवढी का घाबरली? आणि एवढ्या काळोखा रात्री तू इकडे काय करते? या सुमसाम रस्त्यावरती काय चालू आहे आनंदी? तेव्हा आनंदी म्हणू लागते, हे बघ वरून, मला लवकरात लवकर घरी पोचायचं आहे रे. मला आबांना जे काही सांगायचं आहे ते खूप गरजेचं आहे. तेव्हा वरून म्हणू लागतो, शांत हो आनंदी, आधी काय झाले ते सांगशील का? आता चंदनदादाने मालक साहेबांबरोबर मोठी गद्दारी केली, कारखान्याचे सॅम्पल पळवले. हे सगळं काही आनंदीने आता वरूनला सांगितलेलं असतं. मला लवकरात लवकर आबांना हे सांगायचं आहे आणि कारखान्याचं हे नुकसान होण्यापासून थांबवायचं आहे. त्यामुळे वरून, तुम्हाला घरी घेऊन चल ना. तेव्हा वरून लागतो, हो आनंदी, आपण जाऊया घरी, तू टेन्शन घेऊ नको बरं, आता मी आलो आहे ना. तेव्हा आनंदी आपले डोळे पुसते आणि म्हणू लागते, नाही नाही, मी अशा अवस्थेत घरी नाही जाऊ शकत. आबांनी जर माझ्याबरोबर जे काही झालं ते विचारलं आणि त्यांना कळालं तर? नाही नाही नाही, अशाने आरतीताई आणि आबा मला पुन्हा कधीच घराबाहेर पाठवणार नाही. त्यांना खूप टेन्शन येईल, नाही मी असं नाही जाऊ शकत. तेव्हा वरून म्हणू लागतो, आनंदी काळजी करू नको. वरून आता स्वतःच्या हाताने आनंदीचे केस अगदी व्यवस्थित करू लागतो. तिच्या कपड्याला जी माती वगैरे लागलेली असते ती झटकू लागतो आणि म्हणू लागतो, आनंदी आता तू ठीक आहे, आता चल बरं घरी. आता लगेच वरून आनंदीचा हात पकडतो आणि एक रिक्षेत बसून दोघे आता घराजवळ आलेले असतात. आता घराच्या थोडं दूर अंतरावरतीच आनंदी रिक्षेवाल्या ड्रायव्हरला सांगते, दादा थांबा, इथेच थांबा. आता वरून आणि आनंदी रिक्षेतनं उतरतात. काय झालं? आनंदी रिक्षा का थांबवली? तेव्हा आनंदी म्हणू लागते, वरून, आज अगदी देवासारखा धावून आलास रे तू. आज तू फक्त माझा नाही तर माझ्या आबांचा, आरतीताईचा आणि आरतीचा, या सगळ्यांचा जीव वाचवला आहे. आज जर तू आला नसता तर काय झालं असतं याची कल्पनासुद्धा नाही करू शकत रे. खरंच
तुझे खूप उपकार झाले, थँक्यू. पण मी घरापर्यंत रिक्षा घेऊन नाही जाऊ शकत रे. रिक्षेचा आवाज आला तर आबा खूप प्रश्न विचारतील आणि या प्रश्नांची उत्तरं मी नाही देऊ शकत. त्यामुळे आता खूप उशीर झालाय. तुलाही घरी जायचे, तूही घरी जा आणि मीही इकडनं जाते. तेव्हा वरून लागतो, आनंदी व्यवस्थित जा. आनंदी आता तिकडनं घाईघाईत घराकडे निघालेली असते. तेव्हा वरून मनाशीच म्हणू लागतो, आनंदी अगं किती स्ट्रॉंग आहे तू. एवढं मोठं संकट तुझ्यावरती आलं तरीही तू दुसऱ्यांचा विचार करते. खरंच आनंदी, तुझी ही कमाल मला खूप आवडते. असे म्हणत वरून मात्र एकटक आनंदीकडे बघत असतो. तर आता घाईघाईत आनंदी घरात आलेली असते. तेव्हा आबा म्हणू लागतो, ते पोरी अगं कुठे गेली होती? किती वेळचं शोधत होतो तुला. अगं कुठे गेली होती सांगशील का? आनंदी मात्र एक नाही दोन नाही मोबाईल हातात घेते आणि कारखान्यावरती आरतीताईने तिच्या मैत्रिणीचा जो नंबर दिलेला असतो ना, त्यावरती फोन लावण्याचा प्रयत्न करू लागते. तेव्हा आबा म्हणू लागतात, कुणाला फोन लावते? अगं काय करते तू सांगशील का? तेव्हा आनंदी म्हणू लागते, आबा आरतीताईला मला काहीतरी सांगायचं आहे, ते सांगणं खूप गरजेचं आहे. तिच्या मैत्रिणीला फोन लावते हो. तेव्हा आबा म्हणू लागतात, अगं पण काय सांगायचं आहे आम्हाला सांगशील का? आरची विचारू लागते, अगं दिदे काय झालं आहे? त्यावर लगेच आता चंदनचं आणि शलाकाचं जे बोलणं झालेलं असतं ते आनंदीने आबांना सांगितलेलं असतं. आबा आपल्या मालक साहेबांबरोबर चंदन दादा मोठी गद्दारी करतोय आणि यामुळे आपल्या कारखान्याचं मोठं नुकसान होणार आहे. आपल्याला हे सगळं मालक साहेबांपर्यंत पोचवावं लागेल. तेव्हा लगेच आता आबा म्हणू लागत, अगं मग लाव लवकर फोन, लवकर लाव फोन. पण मात्र इकडे खूप काम चालू असतं, त्यामुळे फोन मात्र सायलेंटवरती असतो. फोनचा काही आवाज ऐकूच येत नाही. आरतीचं सगळ्या लोकांचं काम कारखान्यात चालू असतं. तेव्हा आबा म्हणू लागतात, आनंदी आपल्याला घाईघाईत कारखान्याकडे निघावं लागेल, चल बरं पटकन. तेव्हा आनंदी म्हणू लागते, हो आबा चला पटकन. आता आनंदी आणि आबा आरतीताईसाठी डबा घेऊन कारखान्याकडे घाईघाईतच निघालेले असतात. तर आता इकडे कारखान्यात ऑफिसमध्ये मालक साहेब बसलेले असतात. बसलेले कसले, खूप टेन्शनमध्ये गरके मारत असतात. तेव्हा शिर्के म्हणू लागतो, मालक साहेब अहो आता कशाला टेन्शन घ्यायलात तुम्ही. सगळं काही अगदी डील फायनल होणार आहे आपलं आणि उद्याचं गारमेंट्स कोहिनूरचं डील आपल्यालाच भेटणार आहे. तुम्ही आराम करा बरं, जा आता हवेलीवरती. तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के अहो जोपर्यंत फाईल डोक्यात बसत नाही ना तोपर्यंत मी इकडनं हलू शकत नाही. हे बघा कधी बी काय बी होऊ शकतं. उद्याचा दिवस लय खास आहे, त्यामुळे मला रिस्क नाही घ्यायची शिर्के. तेव्हा शिर्के म्हणू लागतो, मालक साहेब अहो उद्या एवढ्या मोठ्या परदेशी कंपनीला भेटायचं आहे, आपल्याला तिथे प्रेझेंटेशन करायचे. उद्या तुमचा चेहरा कसा टवटवीत हसतमुख पाहिजे की नाही. मग जरा आराम करा की, मी हाय इकडे. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, बरं बरं ठीक आहे शिर्के, पण जरा जरी वाऱ्याची झुरूक उलटी बिंगायला लागली ना तरी सगळ्यात आधी फोन मला करायचा. मला कुठलीही कामात हायगई नको या. तेव्हा शिर्के म्हणू लागतो, पोचलं साहेब, तुम्ही जा आराम करा. आता मालक साहेब लगेच आपल्या ऑफिसमधनं बाहेर निघतात. गाडीत बसून हवेलीकडे निघालेले असतात. तेवढ्यात आता आनंदी आणि आबा कारखान्यात पोचलेले असतात. तेव्हा लगेच शिर्के साहेब म्हणू लागतात, आबा एवढ्या रात्री कारखान्यात काय भानगडे? अरे बापरे एवढा मोठा डबा, आरतीताईसाठी काही खास जेवण आणलं की काय? त्यावर आरती म्हणू लागते, काही नाही हो साहेब, अहो खिचडी आणली, सगळे मिळून खाऊ आपण. तेव्हा आबा म्हणू लागतात, शिर्के साहेब एक बातमी द्यायला आलोय. आपल्या कारखान्याचे सॅम्पल शलाका मॅडमने चोरीला घेतलेत. चंदनने हा घात केला आपल्या कारखान्याबरोबर. आपले सॅम्पल त्यांच्याकडे पोचलेत. आता मात्र हे ऐकताच शिर्के आणि सगळ्या कामगारांना धक्का बसतो. काय, आपल्या कारखान्याचे सॅम्पल चोरीला गेलेत? आता मात्र शिर्केंना घाम फुटलेला असतो. आता काय करावं, कसं करावं काही सुचत नाही. तर मात्र आता आपल्या हुशार आनंदीने तिचं मात्र सगळं काही जे काही डोकं असतं ना ते इथे चालवलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आता परदेशी कंपनीसमोर इथे आता प्रेझेंटेशनला सुरुवात झालेली असते. शलाका मात्र खूपच खुश झालेली असते, कारण आज हे डील तिलाच भेटणार असं तिला वाटू लागतं. तिने आता तिचं सॅम्पलही परदेशी कंपन्यांसमोर दाखवलेलं असतं. आता हे आपल्याच कारखान्याचं सॅम्पल चोरीला गेलं हे मालक साहेबांना हिच्या खोटारडेपणाचा खूपच राग येऊ लागतो. तेव्हा शलाका म्हणू लागते, सर मी माझं सॅम्पल युगंधर साहेबांना दाखवू शकते का? हे घ्या युगंधर साहेब, आमचं सॅम्पल कसं आहे सांगा.
आता मालक साहेबांना खूपच राग येतो. मालक साहेब आता सगळ्या सरांसमोर उठून उभी राहतात आणि शलाकाला ओरडतच म्हणू लागतात, शलाका, माझ्याच कारखान्याचं सॅम्पल चोरवते आणि मला दाखवते तू घात केलाय. आमच्या कारखान्याचं सॅम्पल चोरलंय तू. तेव्हा लगेच आता शलाका म्हणू लागते, भाऊजी भाऊजी, इथे चिडचिड करण्याची जागा नाही ही. अहो, इथे स्मार्टनेस हवा आहे. अहो, तुम्हाला काय करणार, तुम्ही अंगठे बहादूर ना. आता मालक साहेबांना खूप राग येतो. मालक साहेब तिकडनं निघालेले असताना शिर्के त्यांना थांबवतो. मालक साहेब थांबा, ही वेळ अशी निघून जाण्याची नाही आहे आणि शलाकावरती ओरडण्याची नाही आहे. आपल्याला संधी मिळणार आहे. आपलं प्रेझेंटेशन अजून व्हायचं आहे. बघा, हे डील आपल्यालाच भेटणार, कारण शिर्के साहेबांना आनंदीची हुशारी माहिती असते. आता शिर्के साहेबांनी मालक साहेबांना थांबवलेलं असतं. त्याच वेळेस आता समोर आनंदी येते. आनंदीने आता आपल्या कापडाबरोबर त्या कापडाची जरब, त्याची शाईन, त्याबद्दल सगळं काही प्रेझेंटेशन इथे मांडलेलं असतं. आनंदीची ही चतुराई, तिच्याकडे सगळेजण आता एकटक बघू लागतात. आनंदीने मात्र खूपच छान प्रेझेंटेशन केलेलं असतं. सगळेजण खूप खुश झालेले असतात. आता मात्र मालक साहेबांच्या चेहऱ्यावरती हसू आलेलं असतं, कारण हे कोहिनूर गारमेंट्स डील आता मालक साहेबांनाच भेटणार. पुढे काय काय होणार, आता शलाकाच्या तोंडावरती मात्र 12 वाजलेले असतात. शलाकाच्या नाकावर टिचून आनंदी आता हे डील मालक साहेबांना कसं मिळवून देणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.